नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार, माय बापाला नमस्कार, माता बहिणीला नमस्कार. झालं का तुमचं दुपारचं जेवण? बघा माझं जेवण आताच झालंय. दळण करायला लागले, मी गहू नीट करते. गहू नीट करायला लागले बघा. उरक उरक लवकर, मला जायचं कामावर. अजून दळण न्यायचंय. नाही एवढा आजचे दिवस. हा, दळण न्यायचंय. घेऊन जायचे दिवस. मला उशीर मला जाणं व्हायचं, मी गेलेच नाही कधी गिरणीत. एवढं नियमाने संध्याकाळी पीठ नाही पुन्हा. दळण लवकर करून दे, म्हणजे न्यायचं दळण लवकर. न्यायला एखादं गाणं बिणं काय तर म्हणावं. दळण करत करत गाणं बिणं काय तर म्हणावं एखादं. गाणं हा, म्हणते की तुम्ही काय गाणं म्हणा, मी नाही म्हणावं असं होईल का? म्हणायचं गाणं एखादं दळण करीत करीत. हं? गाणं म्हणायचं दळण करीत करीत एखादं. बरं. म्हणते गाणं. परत उशीर होते कामावर जायला मला. अजून दळण ठेवायचं गिरणीत जाऊन. हा बाकी म्हणते गाणं बी म्हणता, दळण बी उरक म्हणता, चौकूनच आहे का नाही काम देत. म्हण एखादं गाणं. म्हणते गाणं. थांबा, देवीचं म्हणू का? हा, देवीचं गाणं देवीचं म्हणते. कसं आहे, कोणतरी म्हणलं चेष्टा करता तुम्ही. मी देवीची चेष्टा कधीच करीत नाही दाजी, माहितीये का? आता घरात माळ परडी आहे माता बहिणीनो. घरात माळ परडी, माझ्या हातावर परडी आहे. चेष्टा करायची देवाची काय आपल्याला गरज नाही. चेष्टा करीत नाही. देवाऱ्यावर माझ्या देवी उभा आहे, सगळे बघता बी तुम्ही. आणि प्रत्येक एक कलाकार असतो. शेवटी कलाकार ते कलाकारच असतो. कुणाची चेष्टा कोणी करीत नाही. तर मी देवीचं गाणं म्हणते. माता बहिणीनं बरं आहे का तुमचं सांगा. बघा आमचं कसे हलावा सगळी. थंडीचा दिवस आहे तर जरा आता आली जवळ. येळ आमोशा बी जवळ आली दाजी. सोमवारी. हा, सोमवारी रामशे. त्या दादाने फोन केला की आपल्याला. हो, जायचं ना दादाच्या रानात. दादाने फोन केला, बघू जाणं होते का नाही. आता जाणवत असतं परवा दिवशी हा येळ आमोशा. सोमवारी. ते म्हणले होते रानात आमच्या दादा भाईच्या आई, मंगेश भाईच्या आईचा फोन आलता मग. जाऊ या आमच्या विचार रानात. जाऊ रानात. त्या म्हणले या इकडं आमच्या रानात या येळा आमच्याला. तर म्हणते मी गाणं ऐका. काय गाण्यातलं चुकलं तर माफ करी जा माता बहिणीनो. गाण्यातलं चुकलं काय तर माफ करी जा. केसा मधी ग गंगावाला, बोचड्यात ग केवडा. अहो केसा मधी ग गंगावाला, बोचड्यात ग केवडा. कडीचा गोंडा लोळ काय अंबिका माय, बागात मोती भर काय पार्वता माय. कडीचा गोंडा लोळ काय अंबिका माय, बागात मोती भर काय पार्वता माय. काना मध्ये ग झुबा फुला, झुब्याचं ग मोती खर. काना मध्ये ग झुबा फुला, झुब्याचं ग मोती खर. ये लाला पदर चार काय अंबिका माय, ये लाला पदर चार काय पार्वता माय. ऐका माता बहिणीनो. नाका मधी ग मुक्ता फळा, मुक्ता फळ ग चंद्र कोर. नाका मधी ग मुक्ता फळा, मुक्ता फळ ग चंद्र कोर. नैनात काजळ घाली काय अंबिका माय, नैनात काजळ घाली काय पार्वता माय. माता बहिणीनं ऐका. माझी अंबाबाई काय काय लिहिली, माझी अंबाबाई काय काय लिहिली माता बहिणीनं ऐका. गळ्या मध्ये ग मोहन माळ, मोहन माळ पुतळा माळ. गळ्या मध्ये ग मोहन माळ, मोहन माळ पुतळा माळ.
चंद्रहाराला जागा खरी काय अंबिका माय, चंद्रहाराला जागा खरी काय पार्वता माय. हातामध्ये ग बोट पाडली, हातामध्ये ग बोट पाडली, जुड्याचा गलई थाट, हातामध्ये ग बोट पाडली, चुड्याचा गलई थाट, बाजूबंदाला घुंगरू दाट काय अंबिका माय, बाजूबंदाला घुंगरू दाट काय पार्वता माय. पायात पायी पोलार, ऐका अंबाबाईनं पायात काय घातले, पायात पायी पोलार, मासुळीचा लई थाट, पैंजनाला जागा दाट काय अंबिका माय, पैंजनाला जागा दाट काय रेणुका माय. ऐका आंबा सर्व लेली पण जोडव नाही लेली, ऐका माझी अंबाबाई काय सर्व लेली पण जोडव नाही लेली. म्हणून आता आपल्याला काय म्हणायचंय, आंबा सर्व लेली पण जोडव नाही लेली, आंबा होंबात जन्मली काय अंबिका माय, दैत्याचा काळ झाली काय पार्वता माय.